नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर बँका आणि एटीएम बाहेर लागलेल्या हजारो लोकांच्या रांगा आपण पाहिल्या, काही जणांना झालेला त्रास आपण पाहिला। तरी देखील लोक या निर्णयाबाबत सकारात्मक कसे आहेत ते देखील आज आपण एबीपी माझाच्या ऑनलाईन सर्व्हेमधून बघितलं। मात्र नोटाबंदीनंतर तुमच्या आमच्यासाठी 100, 500 आणि 2000च्या नोटा छापण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस नोट प्रेसमध्ये काम केलं त्या नाशिकच्या रमेश इंगळेंना देखील या नोटाबंदीचा मोठा फटका बसलाय। मुलीचं लग्नकार्य अवघ्या 9 दिवसांवरती आलंय, मात्र पैसेच नसल्यानं इंगळे कुटुंब सध्या हवालदिल झालंय। नाशिक मधल्या नोट प्रेसचे माजी कर्मचारी रमेश इंगळेंच्या घरात अंजलीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे। लग्नाला 9 दिवस उरलेत, पाहुण्या राहुण्यांनी घर भरलंय, पण या आनंदाला एका चिंतेची किनार आहे। कारण बँकेत पैसे आहेत पण हातात नाहीत अशी स्थिती आहे। ज्यांनी कधी काळी पैसे छापले त्यांचेच हात रिकामे। ते म्हणे तुम्ही बँकेतून आपल्या याच्यातून ॲफिडेविट करून आणा म्हणे, कोर्टातून। मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी गेलो बँकेतून, ते ॲफिडेविट करून आणलं। आणल्यानंतर ते म्हणे हे चालत नाही म्हणे, आम्हाला याचं काही GR नाही म्हणे, काही नाही। म्हणलं मग तुम्ही मला का बरं सांगितलं असं का करून आणा म्हणून? म्हणलं मला लेखी लिहून द्या तुम्ही का देते नाही म्हणून। त्यानंतर त्यांनी मग त्या अर्जावर लिहून दिलं। ते म्हणजे अर्ज द्या, आम्ही करून देतो। या संपूर्ण प्रकरणाबाबत बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचं सांगितलेलं आहे। यासोबतच 2.5 लाख रुपये लग्नासाठी मिळतील हे आम्हाला देखील मीडियामार्फतच समजले असून तशा कोणत्याही सूचना आम्हाला देण्यात आल्या नसल्याने इंगळे यांना पैसे देण्यास नकार देण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। लग्नाच्या किरकोळ गोष्टींसाठी उसनवारी करायला लागतेय, त्यामुळे अंजलीचे कुटुंबीय नाराज आहेत। अजून तर आम्ही विचारतच आहोत की आता काय करता येईल आणि काय कशा पद्धतीने आम्ही हे मॅनेज करू। कारण जितके पण कार्ड किंवा बँकेतनं पेमेंट करण्यासारखे होते ते आम्ही ऑलरेडी करून बसलो आहोत, त्याच्यासाठी आम्ही म्हणजे थांबलो नाही। पण जे किरकोळ विक्रेते आहेत ते कुठल्याही प्रकारचं बँक अकाउंट नसतं किंवा बँक अकाउंट असलं तरी ते घेत नाहीत। त्यांचं म्हणणं असं असतं की कॅश पैसे द्या, नाहीतर मग तुम्ही तुमच्या लेवलवर दुसरीकडून घ्या कुठून तरी। आता काय लोकांना पैसे द्यायचे, लोक चक्रा मारतात, ज्यांना चेक देता आले त्यांना चेक दिले। आता काही लोकांना रोख पैसे द्यावाच लागतात, किरकोळ कारकोळ त्यांना द्यावाच लागतं, त्यांना चेक देऊन उपयोग नाही ना। कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत असं किती जरी लिहिलं तरी पैशाशिवाय ते शक्य नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे। कारण नाटक सगळ्या गोष्टींचं होतं, पैशाचं नाही। प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तेव्हा कधी काळी ज्या हातांनी नोटा छापल्या तेच हात सध्या या नोटांच्या, हे नोटा कधी हातात येतील याच्या प्रतीक्षेत आहेत।